बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी शहर पोलीस आज ऍक्शन मोड मध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळालं। सुभाष रोड, बाशीरगंज, बलभीम चौक यांसह शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहनधारक कशाही पद्धतीनं गाड्या उभ्या करतात। त्यामुळे अन्य वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। वारंवार तोंडी सूचना देऊनही वाहनधारकांमध्ये कसलीच सुधारणा होत नसल्यानं शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या सहकार्यांनी आज शनिवारी बीड शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या कारवाई केली आहे। आज सकाळपासून बीड शहर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या सूचनेनुसार PSI निकम शेख, पोलीस कर्मचारी वायक, जायभाई मुंडे, गोरे, अशफाक परजणे यांनी कारवाईला सुरुवात केली। बीड शहर पोलिसांच्या टीमनं आज सकाळी सुभाष रोड, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसर, साठे चौक, भाजी मंडई, बशीरगंज, कारंजा, बलभीम चौक, धोंडीपुरा भागात रोडवर पांढऱ्या पट्ट्यांमध्ये पुढे व उभ्या असलेल्या गाड्यांचं प्लग काढून संबंधित वाहनधारकांना ऑनलाईन दंड देण्याची मोहीम सुरू केलेली आहे। शिस्त लावणं गरजेचंच आहे। शहरात सध्या वाहतूक कोंडी होऊ लागली आहे, त्या अनुषंगानं कारवाई हातात घेतली असून दुकानदार देखील रोडवर गाड्या लावतात। दुकानदारासमोर गाडी लागू नये म्हणून रोडवर पाईप ठेवले जातात, त्यांना देखील तात्काळ अतिक्रमण काढण्याच्या सूचना यावेळी पोलिसांनी दिल्या। बीड शहर पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे, मात्र या कारवाईत सातत्य हवं। केवळ 1-2 दिवस रस्त्यावर उतरायचं आणि कारवाई करायची, त्यानंतर मात्र वाहतूक कोंडी झाली तरी कोणी बघायला येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। सायंकाळच्या वेळी बशीरगंजसह अनेक ठिकाणी वाहनधारक लोकांना अडथळा होईल अशा गाड्या उभ्या करतात, त्यामुळे दररोज सायंकाळच्या वेळी देखील अशीच कारवाई व्हायला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांमधून होतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.